रामराम शेतकरी मित्र, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्रे. जर अमेरिकेला जर आपल्या भारतामध्ये विकायचा माल असेल तर 0% टेरिफ, आणि भारतातला माल जर विकायचा असेल तर त्याला 18% टेरिफ. आता टेरिफची भानगड आपणालाही माती कळत नाही, आपण त्याला सरळ सरळ म्हणू कर. बरं ठीक आहे, लावला तर लावला. बरं पण सगळ्याला सारखंच करायचं होतं ना. मग भारतातल्याला बी 0% टेरिफ ठेवावा लागत होता. काय त्याने बी पाहिजे की नाही टेरिफ लावायला लागत नव्हता. मग होऊ द्या, काय होतं, स्पर्धाच करायचं जर ठरलं तर मग अमेरिकेतनी जे GM सोयाबीन पेरल्या जाते ते भारतातनी यावं ना. भारतातल्या शेतकऱ्याला पेरायची परमिशन द्यावं ना. उगाच भारतातल्या शेतकऱ्याला कचरापट्टी पेरायला लावायचं, ते पिकणं आणि फिकणं. मग अमेरिकेतलं सोयाबीन जर पेरायला जर दिली परमिशन तर खूपच चांगलं. मग आता स्पर्धाच करायची म्हटल्यानंतर स्पर्धेमध्ये सगळ्या गोष्टी खुल्या करावं लागेल ना. एकाला पोटशी दुसऱ्याला लातशी कशाला धरायचं? मग सगळ्याला समानच ठेवायचं. एकाला पोटशी धरायचं आणि दुसऱ्याला लातशी धरायचं. आता भारतातल्या शेतकऱ्यानं काही पाप केलं काय? मग त्याला GM सोयाबीन पेरायची परमिशन द्यावं. बस आपलं एकच म्हणणं आहे, आपलं काही म्हणणं नाही आहे. आपलं एकच म्हणणं आहे, आपण एक शेतकरी आहोत, कास्तकार आहोत. आपणाला सुद्धा परमिशन द्यावं पेरायची. सोयाबीन पेरायची परमिशन द्यावं GM, बस. आपलं काय म्हणणं आहे, आपण बी सोयाबीन उत्पादक शेतकरी आहोत. आणि चला बघूत मग स्पर्धाच करूत, काही का होईना. मग शंकू लागो की मोती लागो, मग जे होईल ते होईल बघू. त्यासाठी सरकारनं आपणाला सुद्धा GM अमेरिकेतलं सोयाबीन पेरायची परमिशन द्यावं. हां, बस. मग करू स्पर्धा, जे होईल ते होईल. आपण फाटके जरी कपडे घालत असलं तरी स्पर्धा करायला काय हरकत नाही. हा ठेवता आपण बी डेअरिंग करूता. त्याला आपल्याला समान ठेवा मग सरकारनं.